नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, एमपीएससी कडून आयटीआर जे कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे त्यांच्यासाठीच्या प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक आणि डेप्युटी डायरेक्टर डीव्हीईटी या ऍडव्हर्टाइजमेंट काढण्यात आलेली आहे. 123 पद प्राचार्य, उपप्राचार्य आणि निरीक्षक पदासाठी आणि 6 पद हे डेप्युटी डायरेक्टर डीव्हीईटी साठी. अत्यंत रेप्युटेड पोस्ट आहेत तिन्ही पण आणि डेप्युटी डायरेक्टरची पण. त्यामुळे सर्वजण जे इलिजिबल आहे, ज्यांचा सर्वांचा एक्सपिरियन्स असतो, अशा सर्वांनी अप्लाय नक्की करायचा आहे. एमपीएससी ला तुमची प्रोफाईल बनवून घ्या. बनवलेली नसेल तर त्याच्याबद्दलचं ही मार्गदर्शन मी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आपली टीम बऱ्याच दिवसापासून आपल्याला थोडी आयडिया होतीच या रिक्रुटमेंटची, त्यामुळे बऱ्याच दिवसापासून आपली टीम या तयारीमध्ये होती पूर्ण. तर मित्रो, आज आपल्याला या व्हिडिओद्वारे एक्झामचा पॅटर्न काय असू शकतो आणि आपल्याला याचा सिलेबस बघायचा आहे, राईट. कारण कसं आहे, मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे समजावून सांगितलेलं होतं की एक्झामच का होणार आहे. बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या. क्लिअर. आणि कसे चान्सेस आहेत एक्झाम होण्याचे ते सर्व काही मी तिथे एक्सप्लेन केलेलं आहे. आपला एक व्हॉट्सअप ग्रुप पण बनवण्यात आलेला आहे. तो व्हॉट्सअप ग्रुप कशाचा आहे, तर जे जे लोक इंटरेस्टेड आहेत त्या सर्व लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण तो व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तो ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक आणि डेप्युटी डायरेक्टर या चारही पदासाठीचा तो सेम ग्रुप आहे. आणि माझ्या माहितीनुसार पूर्ण की चारही पदांसाठी या उपप्राचार्य, प्राचार्य आणि निरीक्षक यांच्यासाठी तर एकच ऍडव्हर्टाइजमेंट असल्यामुळे त्यांचा पेपर सेम असणार आहे. त्याचसोबत डेप्युटी डायरेक्टरचा सुद्धा सिलेबस सेमच असणार आहे. क्लिअर. तर आज आपण पहिले पॅटर्न डिस्कस करू. मी जेव्हा या ऍड बद्दलचं मला माहिती झाली होती, ही पब्लिक डोमेन मध्ये येण्याच्या अगोदर थोडीशी आयडिया होती आपल्याकडे, राईट. तेव्हापासूनच आम्ही याच्यावर वर्क करायला चालू केलं. याच्यासोबतचे जेवढे जेवढे डॉक्युमेंट्स मिळतील आम्हाला ते सर्व आम्ही कलेक्ट केलेले आहेत. तर आपल्याला एक एमपीएससीच्या वेबसाईटवर सिलेबस मिळालेला आहे. तो या सिलेबसची प्रत सुद्धा मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करूनच देईल तुम्हाला. ओके. त्याच्यामध्ये याचा पॅटर्न सुद्धा देण्यात आलेला आहे आणि लगभग हाच पॅटर्न असणार आहे आणि जवळपास सिलेबस सुद्धा हाच असणार आहे. कारण चेंजेस होण्याची कमीत कमी शक्यता आहे. खूपच कमी शक्यता आहे याच्यामध्ये काही चेंजेस आहे. थोडा बहुत सिलेबस इकडे तिकडे येऊ शकतो, कारण सिलेबस बघितल्यावर आपल्याला कळतं. जसं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग आहे म्हटलं की काही सब्जेक्ट कॉमन असतात, तेच असतात. तसं यांच्याही सिलेबसमध्ये ह्या गोष्टी असू शकतात. हे पूर्ण आपल्याला सिलेबस बघितल्यानंतर लक्षात येतं. आता बघा इथं दिलेला आहे, प्रिन्सिपल इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, ओके, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, टेक्निकल डायरेक्टर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, हे डेप्युटी डायरेक्टर वाले होते ना. बघा इथं डायरेक्टर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस, ग्रुप ए टेक्निकल. क्लिअर. त्यानंतर प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे आयटीआय तुमचं, ओके, हेडमास्टर गव्हर्नमेंट टेक्निकल सेकंडरी हायस्कूल सेंट्रल, ओके. त्यानंतर ऑब्लिक इन्स्पेक्टर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग ऑफिसर, असिस्टंट ट्रेनिंग ऍडवायझर टेक्निकल, महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस, ग्रुप ए ज्युनियर टेक्निकल. क्लिअर. त्यानंतर प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, हेडमास्टर, सुप्रिंटेंडंट इंजिनियर टेक्निकल हायस्कूल सेंट्रल, ओके. त्यानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस ग्रुप बी, त्यांच्यासाठीचा सुद्धा सर्वांसाठीचा हा सिलेबस दिलेला आहे. क्लिअर आहे. ओके. आता बघा पॅटर्न काय होता, तर 200 गुणांसाठी प्रश्न किती येते, 100 होते. 1 तासाचा कालावधी दिलेला होता, म्हणजे स्पीड असणं अत्यंत गरजेचं आहे. 100 क्वेश्चन तुम्हाला 60 मिनिटात सॉल्व्ह करायचे. दर्जा पदवीचा होता, ऑब्विसली पदवीचा असणार आहे, क्लास 1 ची पोस्ट आहे, राईट. माध्यम इंग्रजी आहे, ओके. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू टाईप मधले, आणि मोस्टली ही जी तुमची एक्झाम आहे ना ती ऑनलाईन होऊ शकते. पुरेपुरीचे ऑनलाईन होण्याचे चान्सेस आहेत. क्लिअर. आणि हे 200 मार्काचं झालं. त्यानंतर तुमची मुलाखत होती 50 मार्काची, असा 250 मार्काचा पूर्ण तुमचा लेखाजोखा असणार आहे. या 50 पैकी तुम्हाला 41% मार्क घेऊन येणं गरजेचं आहे, म्हणजे 21 मार्क तुम्हाला लागतात इन शॉर्ट. क्लिअर. कशासाठी, तर तुम्हाला ते क्वालिफाय करण्यासाठी इंटरव्ह्यू. ओके. चला, हा आला लक्षात तुम्हाला पॅटर्न की काय पॅटर्न असणार. याच्यात मला काहीही कुठेही चेंजेस होतील असं वाटत नाही. जरी चेंजेस झाले तर आपली टीम सुद्धा तेवढी डायनामिक आहे की त्या चेंजेसला अडॉप्ट करण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितपणे पूर्ण गायडन्स करणं हे आमचं काम. एक लाईव्ह सेशन सुद्धा मी मंगळवारी रात्री 9 वाजता घेणार आहे, राईट. त्या लाईव्ह सेशनला सुद्धा तुम्ही अवेलेबल राहा. काही डाऊट्स असतील तर ते विचारू शकता. आपण बॅच पण लॉन्च करणार आहोत, राईट. 1-2 दिवसात बॅच तुमच्या समोर येऊनच जाईल.
पुढं आता बघा सिलेबस मध्ये काय दिलं त्यांनी, एज्युकेशनल सिस्टम इन इंडिया, इंडियामधली एज्युकेशन सिस्टम, एज्युकेशन पॉलिसीज काय आहेत, वोकेशनल एज्युकेशन काय, हे सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे. जसं की बघा एज्युकेशनल सिस्टम इन इंडिया, नॅशनल पॉलिसीज ऑन एज्युकेशन, आता तर नवीन पॉलिसी झाली इन इंडिया, अँड व्हेरियस कमिटीज रिकमेंडेशन, वेगवेगळ्या कमिटीज जे होत्या त्यांचे रिकमेंडेशन. त्यानंतर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ वोकेशनल एज्युकेशन इन इंडिया, क्लिअर, नीड फॉर वोकेशनल एज्युकेशन इन इंडिया, various systems of vocational education and training in India, त्यानंतर policies for technical and vocational education, त्यानंतर objective and scope of vocational education at +2 stage, त्यानंतर concept and meaning of work experience and socially useful productive work, objective and scope of pre-vocational education. म्हणजे वोकेशनल एज्युकेशन ही रिलेटेड आहे आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. आलं लक्षात. पुढे स्टेट ऑफ वोकेशनल अँड टेक्निकल एज्युकेशन इन महाराष्ट्र, आता महाराष्ट्राची गोष्ट, वर इंडिया होता आता महाराष्ट्र. व्हेरियस टेक्निकल अँड वोकेशनल एज्युकेशन सिस्टम इन स्टेट, त्यानंतर वर्ल्ड बँक असिस्टेड प्रोजेक्ट इन टेक्निकल अँड वोकेशनल एज्युकेशन, वर्ल्ड बँकनं फंडेड केलेले वगैरे जे प्रोजेक्ट आहे त्याबद्दलची माहिती. त्यानंतर व्हेरियस पॉलिसीज अँड प्रोग्राम ऑफ स्टेट गव्हर्नमेंट फॉर एम्प्लॉयमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेशन, सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी आणि एम्प्लॉयमेंटसाठी जे जे प्रोग्राम्स आहेत गव्हर्नमेंटचे, स्टेट गव्हर्नमेंटचे ते. त्यानंतर व्हेरियस स्कीम्स ऑफ एम्प्लॉयमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट बाय KVIB, राईट. नंतर ओके पुढे थर्ड पॉइंट, मॅन पॉवर प्लॅनिंग, ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग, एलिमेंट ऑफ मॅन पॉवर प्लॅनिंग, टेक्निक इन ह्युमन प्लॅनिंग, vocational surveys and their objectives, demand estimation of a skilled manpower, role of various institutes in development of manpower such as NCERT, त्यानंतर NIEPA, ओके, त्यानंतर TITI, AICT, CSTARI, ATI, CME, MHRD, DGE, ओके, हे जेवढ्या साऱ्या गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट आहेत एज्युकेशन सेक्टर मधल्या त्या सर्वांबद्दल दिलेल्या, सर्वांबद्दल. क्लिअर. तुम्ही असं एवढं बघा कुठली एज्युकेशनल इन्स्टिट्यूट याच्यात नाही, IIT सुद्धा आहे, ओपन युनिव्हर्सिटी सुद्धा आहे, UGC आहे, AICT आहे, सर्वांबद्दलची माहिती. सिलेबस दिसायला 13 पॉइंट मध्ये दिसतो पण ब्रॉड सिलेबस आहे, भरपूर मोठा सिलेबस आहे. क्लिअर आहे. ओके, त्यामुळे व्यवस्थित गाईड मिळणं आणि त्या डायरेक्शन मध्ये अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. वॅकन्सीज खूप आहेत, 123 म्हणजे वॅकन्सीज भरपूर आहेत. क्लिअर. तर तुम्ही फाईट करू शकता, असं नाही आहे की बाबा 4 वॅकन्सीज आहे मग एवढं करायला पुरवतं का. 123 वॅकन्सीज आजकाल एक्सपेक्ट करणं मुश्किल आहे. त्यानंतर मॅनपॉवर ऑफ टेक्निकल अँड वोकेशनल एज्युकेशन, प्लॅनिंग पर्स्पेक्टिव्ह ऑन इम्प्लिमेंटेशन, त्यानंतर इंटरनल एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, त्यानंतर तुम्हाला रिसोर्स मोबिलायझेशन, लीडरशिप अँड डिसिजन मेकिंग, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ह्युमन बिहेवियर, कॅरेक्टरिस्टिक्स अँड मॉरल क्वालिटीज of a public relation, effective communication, problem solving technique, personal management, CPM and PERT techniques, value analysis, SWOT analysis, importance of curriculum development. म्हणजे तुम्हाला करिक्युलमशी रिलेटेड, लीडरशिपशी रिलेटेड हे पूर्ण मॉड्यूल आहे. बघा सिलेबस असा काही डोळे झाकून बनवलेला सिलेबस नाहीये. तुमच्या प्रोफेशन मध्ये एस्टॅब्लिशमेंटसाठी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी स्वतःच्या काय काय माहिती असायला हवं त्या पदासाठी ते तुमच्या सिलेबस मध्ये दिले. असं काही मनात आलं म्हणून ते काय बनवलं गेलेलं आहे का, तर बिलकुल नाही आहे. ते तुमच्या कामाचंच आहे, प्रत्येक गोष्ट कामाची आहे करिअरनुसार. क्लिअर. त्यानंतर बघा ऑल स्कीम बिईंग इम्प्लिमेंटेड इन डिपार्टमेंट ऑफ वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन द स्टेट सच ॲज competencies based on vocational courses at +2 stage, centrally sponsored scheme, त्यानंतर bifocal vocational courses, ओके, त्यानंतर प्री वोकेशनल कोर्सेस, टेक्निशियन अप्रेंटिसशिप स्कीम, क्राफ्टमॅन ट्रेनिंग स्कीम, बेसिक ट्रेनिंग अँड रिलेटेड इंस्ट्रक्शन सेंटर्स, ॲडव्हान्स वोकेशनल ट्रेनिंग सिस्टम, ट्रेड अप्रेंटिसशिप, इव्हिनिंग क्लासेस फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स, जे जे आहे ना सर्व टाकलेलं आहे. जे जे काही करायला पाहिजे ते ना ते सर्व. त्यानंतर बघा इव्हिनिंग क्लासेस फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स झालं, 3 years टाइम बॉन्डेड प्रोग्राम फॉर एम्प्लॉयमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट, सर्टिफिकेट कोर्स ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वोकेशनल एज्युकेशन, त्यानंतर टायसिम ट्रेनिंग सेंटर, राईट. त्यानंतर व्हेरियस स्कीम फॉर डिसेबल अँड वुमन्स. बघा थोडंसं प्रोनाउन्सिएशन मध्ये इकडे तिकडे होऊ शकतं बरं का, राईट, कारण कसं आहे
ते प्रोनाउन्सिएशनचा आपण थोडासा जिल्हा परिषदचा माणूस त्यामुळे जरा होऊ शकतं कमी जास्त. क्लिअर. सिलेक्शन प्रोसेस, सिग्निफिकन्स, व्हेरियस प्रोसिजर्स इन्क्लुडिंग psychological test, interview, etc. Procedure for admission in industrial training institute, technical school centers, procedure for engagement of trade apprenticeship. Right. त्यानंतर प्लेसमेंट, प्लेसमेंट सी रिलेटेड. राइट. रिक्वायरमेंट ऑफ वेरियस ऑर्गनायझेशन, रजिस्टर, नॉन रजिस्टर, लोकल, आउटसाइड and availability of candidate, process of placement, orientation and training of new employees. क्लिअर. म्हणजे प्लेसमेंट सी रिलेटेड हे तुम्हाला मॉड्यूल आहे. सर्व जे जे लागतं ते पूर्ण मॉड्यूल त्याच्यामध्ये. ओके. ट्रेनिंग प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन, रोल ऑफ ट्रेनिंग कोऑर्डिनेटर, टाइप ऑफ ट्रेनिंग, क्लासरूम, ओजेटी, अप्रेंटिसशिप ट्रेनिंग, लिंकेज विथ इंडस्ट्री, डेव्हलपमेंट ऑफ करिक्युलम, डेव्हलपमेंट ऑफ मीडिया फॉर इन्स्ट्रक्शन, इम्पॉर्टन्स ऑफ इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन, अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961. त्यानंतर व्हेरियस क्रायटेरिया बेस्ड ऑन इव्हॅल्युएशन, द एंटायर ट्रेनिंग प्रोग्राम, ट्रेनिंग मॅन्युअल प्रिपेअर्ड बाय DGE and T, concept of safety and measures of safety in workshop, role for CII in training, fire protection, fire aid, first aid techniques. क्लिअर. म्हणजे पूर्ण सेफ्टी बिफ्टी सगळं दिलेलं आहे. अप्रेंटिसशिप ट्रेनिंग, त्याच्या रिलेटेड ऍक्ट, भरपूर मोठा सिलेबस आहे, भरपूर मोठा. परफॉर्मन्स अप्रेसल ट्रेनिंग. ओके. व्हेरियस इव्हॅल्युएशन टेक्निक, इफेक्टिव्ह अप्रेसल. ओके. क्रायटेरिया फॉर मेजरमेंट ऑफ स्किल अँड परफॉर्मन्स, मेथड ऑफ अप्रेसल. राईट. त्यानंतर TQM, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, इट इज अ कल्चर. राईट. क्वालिटी सर्कल, 5 years थेरी, कायझन टेक्निक, ISO 9000, ISO 9002, ISO 9003. त्यानंतर मशिनरी मेंटेनन्स टेक्निक, एड टीचिंग एड्स, टीचर ट्रेनिंग प्रोग्राम्स. राईट. पूर्ण त्याच्याशी रिलेटेड. मटेरियल मॅनेजमेंट पण आहे. टाइप ऑफ स्टोअर, परचेस, इन्व्हेंटरी कंट्रोल, स्टोअर मॅन्युअल, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, बफर स्टॉक, रिऑर्डर लेवल. क्लिअर. त्यानंतर बघा फायनान्शियल मॅनेजमेंट विथ रेफरन्स टू स्टेट गव्हर्नमेंट अँड टेक्निकल इन्स्टिट्यूशन. त्याच्यामध्ये बजेट आहे, बजेटरी प्रोसेस आहे, बजेट परफॉर्मन्स आहे, झिरो बेस बजेटिंग आहे, ऑडिट कॉस्ट बेनिफिट अनालिसिस आहे, कॉस्ट रिडक्शन टेक्निक्स आहेत रिलेटेड टू ट्रेनिंग. त्यानंतर अदर रिलेव्हंट टॉपिक याच्यामध्ये राहिले सोयलेले सगळे टाकले. म्हणजे तुम्हाला परफेक्ट त्यांना प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, डेप्युटी डायरेक्टर, निरीक्षक सर्व काही एकदम परफेक्ट नॉलेजेबल पर्सन लागतो. आणि आताच्या काळात कॉम्पिटिशन चांगली आहे त्यामुळे सर्वच करून जावं लागतं, काही स्किप करता येत नाही. त्यासाठी तर क्लासेस तर आहे. ओके. पुन्हा अदर टॉपिक्स मध्ये ट्रेनिंग मेथडॉलॉजी, व्हेरियस टीचिंग एड्स, एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पॉप्युलेशन एज्युकेशन सुद्धा आहे, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन व्हेरियस ऍक्ट लाईक फॅक्टरी ऍक्ट पण आहे. त्यानंतर वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट पण आहे, अप्रेंटिस ऍक्ट आहे 1961 वर पण लिहिलेलं होतं, 1973 अँड 1986 सेल्स ऑफ अ गुड ऍक्ट, इम्पॅक्ट ऑफ इंडस्ट्रियलायझेशन अँड ग्लोबलायझेशन ऑन ट्रेनिंग. म्हणजे काहीही सोडलेलं नाही, भरपूर मोठा सिलेबस आहे. राईट. सिलेबस म्हणजे बऱ्याचशा गोष्टी टाकल्या, जेवढ्या जमतील तेवढ्या ऍडजस्ट केलेल्या आहेत. तर हा पूर्ण सिलेबस झाला. थेरॉटिकल सिलेबस मॅक्झिमम असण्याचे चान्सेस आहे. कुठे इन्व्हेंटरी वगैरे बजेटिंग वर छोटे छोटे क्वेश्चन आले तर आले. ओके. ते आणि 100 क्वेश्चन 200 मार्काला एका तासामध्ये करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला तेवढंच स्किल्ड असणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स वाले लोक आहेत, अप्लाय करणारे लोक आहेत, चांगली कॉम्पिटिशन पण असणार आहे. त्यामुळे व्यवस्थित प्रिपरेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.